आज आपण बनवणार आहोत लिंबू सरबतचे 2 प्रकार आणि हे सरबत तुम्ही उन्हाळ्यामध्ये प्याल तर तुमच्या मूडला हे सरबत नक्कीच रिफ्रेश करणार। सर्वात अगोदर आपण बनवणार आहोत कुल्की सरबत। कुल्की सरबत हे केरलाचे प्रसिद्ध सरबत आहे आणि ते उन्हाळ्यामध्ये तिकडे भरपूर प्रमाणात पिले जाते। दुसरं आपण बनवणार आहोत लिंबू सरबत। लिंबू सरबत हे मुंबईचं फेमस सरबत आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। जास्त वेळ न घालवता दोन्ही सरबत तयार होतात। तर सर्वात अगोदर बनवूया कुल्की सरबत। केरलाचे प्रसिद्ध कुल्की सरबत बनवण्यासाठी एका छोट्या बाउलमध्ये 1 छोटा चमचा सब्जा सीड्स घेऊया आणि 3 ते 4 चमचे पाणी घालून 20 ते 25 मिनिटसाठी हे सब्जा सीड्स भिजवून घेऊया। सब्जा सीड्स भरपूर वेळ भिजवायची गरज नाहीये, 20 मिनिट नंतर पाहू शकता छान हे सब्जा सीड्स भिजलेले आहेत। आता आपण कुल्की सरबत बनवायला सुरुवात करूया। त्या अगोदर इथे मी लिंबू घेतलेला आहे। लिंबूचे आपल्याला असे पातळ गोल काप करायचे आहे 2 ते 3। इथे मी 2 मिरच्या सुद्धा घेतलेल्या आहेत। दोन्ही मिरच्यांना मधून चीर मारून घ्यायचे आहे। एक गार्निशिंग साठी असणार आहे आणि एक सरबतासाठी असणार आहे। त्याचबरोबर लिंबूचे जे स्लाइस केलेले आहेत त्याला सुद्धा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मधून आपल्याला कट मारून घ्यायचा आहे। इथे मी जी कोकची बॉटल असते ती घेतलेली आहे। तुम्ही कोणतेही ग्लास किंवा एखादी बॉटल सुद्धा घेऊ शकता। त्यात मी 1 ग्लास पाणी घालणार आहे, मीडियम साइजचा ग्लास आहे। आता पाण्यामध्ये इथे अर्ध्यापेक्षा थोडा जास्त लिंबू आहे, त्याचा रस आपण इथे पिळून घेऊया। लिंबाचा रस पिळून झाल्यानंतर तुम्हाला जितकं गोड सरबत हवंय तितकी तुम्हाला इथे साखर घालायची आहे। मी 3 ते 4 चमचे साखर घालणार आहे। या सरबतामध्ये काळं मीठ किंवा साधं मीठ कोणतंही मीठ तुम्ही घालू शकता, पण मी इथे स्किप केलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल चटपटीत थोडं तर तुम्ही इथे घालू शकता। आता झाकण लावून हे सरबत आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे। जोपर्यंत साखर पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत असंच हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं सरबत जे आहे ते मस्त तयार होईल। सरबत मधली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता एका ग्लासमध्ये ओतून घेऊया। ज्या मिरचीला कट मारून घेतलेली ती मिरची आपण ग्लासमध्ये घालूया। त्याचबरोबर 5 ते 6 पुदिन्याची पानं, पुदिन्याची पानं तुम्ही इथे कापून सुद्धा घालू शकता आणि भरपूर असं बर्फ इथे घालूया। या कुल्की सरबत मध्ये जास्त बर्फ घाला, त्याने सरबत जे आहे ते अजूनच जास्त चविष्ट लागतं आणि थंडगार सुद्धा। तर आता हे जे आपण साखर विरघळवून घेतलेलं लिंबूचं पाणी आहे ते आपण या ग्लासमध्ये ओतून घेऊया। ग्लासमध्ये लिंबूचे गोल पातळ काप सुद्धा तुम्ही इथे घालू शकता। सब्जा सीड्स आपण जे भिजवून घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला या सरबतमध्ये घालायचे आहेत। इथे तुम्ही सब्जा सीड्सचं प्रमाण जास्त कमी करू शकता। तर इथे मी जेवढे पण भिजवून घेतलेलं आहे तेवढं पूर्ण घातलेलं आहे। आता हे कुल्की सरबत चांगलं मिक्स करून घेऊया आणि अशा पद्धतीने आपलं केरलाचं प्रसिद्ध जास्त मेहनत न घेता थंडगार असं रिफ्रेशिंग कुल्की सरबत तयार झालेलं आहे। हे सरबत बनवल्यानंतर शक्यतो लगेच प्या, कारण जास्त वेळ हे सरबत असंच ठेवून दिल्यामुळे त्यातल्या लिंबाची जी चव असते ती थोडी कडवट होते आणि कडवट चव आपल्या सरबताला येते। त्यामुळे बनवल्यानंतर जास्त वेळ न ठेवता अर्धा तासाच्या आतच हे सरबत पिऊन घ्या। मस्त आपलं रिफ्रेशिंग कमी मेहनतीमध्ये कुल्की सरबत तयार झालेलं आहे। तर या उन्हाळ्यामध्ये हे सरबत नक्कीच ट्राय करा आणि प्या सुद्धा। आता आपण बनवूया पुढचं म्हणजे मुंबईचं फेमस लिंबू सरबत। उन्हाळा सुरू झाला की रस्त्याला लिंबू सरबतची गाडी दिसते, कारण लिंबू सरबतची उन्हाळ्यामध्ये खूप जास्त डिमांड असते, गरमीच तितकी असते। तर चला झटपट बनवूया चटपटीत लिंबू सरबत। पुन्हा मी इथे 1 लिंबू घेतलेला आहे। आता या लिंबूचे मी असे पातळ गोल काप करून घेणार आहे 2 ते 3 आणि त्यानंतर उरलेल्या लिंबूचं आपल्याला लिंबू सरबत तयार करायचं आहे। पुन्हा मी लिंबू सरबत बनवण्यासाठी सुद्धा 30 बॉटल घेतलेली आहे। तुम्ही ग्लासमध्ये सुद्धा घेऊ शकता, पण ग्लासमध्ये चांगलं आपल्याला मिक्स करायला जमत नाही, या बॉटलमध्ये व्यवस्थित असं मिक्स करता येतं। आता सेम मीडियम साइजच्या ग्लासने मी इथे पाणी घातलेलं आहे आणि उरलेला जो लिंबू होता अर्धापेक्षा जास्त ते इथे मी पिळून घेणार आहे। आता तुम्हाला सरबत किती गोड हवे त्यानुसार इथे तुम्ही साखर घाला। मी इथे 4 चमचे साखर घालणार आहे। त्याचबरोबर थोडंसं मी इथे मीठ सुद्धा घालणार आहे। मीठ घातल्यामुळे लिंबू सरबत छान असं चटपटीत तयार होतं। इथे तुम्ही काळं मीठ सुद्धा घालू शकता, मी सफेद मीठच घातलेलं आहे।
पुन्हा बॉटलचं झाकण लावून मी यातली पूर्ण साखर विरघळेपर्यंत हलवून घेणार आहे। चमच्याने साखर मिक्स करून सुद्धाही विरघळवू शकता, पण अशा पद्धतीने हलवून घेतल्यामुळे सरबत छान फेसाळ असं तयार होतं आणि जास्त चविष्ट होतं। तर इथे मी साखर पूर्णपणे विरघळवून घेतलेली आहे आणि पाहू शकता छान फेसाळ असा लिंबू सरबत तयार झालेला आहे। आता एका काचेच्या ग्लासमध्ये भरपूर असं बर्फ घालूया आणि हे तयार केलेलं सरबत ओतून घेऊया। अशा पद्धतीने केरलाचे प्रसिद्ध कुल्की सरबत आणि मुंबईचे प्रसिद्ध लिंबू सरबत असे दोन्ही रिफ्रेशिंग सरबत तयार झालेले आहेत। कशी वाटली रेसिपी नक्की कळवा आणि या कडकडत्या उन्हामध्ये हे थंडगार दोन्ही ड्रिंक्स नक्की बनवून बघा, कारण बनवायला एकदम सोपे आहेत, कोणीही सोप्या पद्धतीने बनवू शकतात। दोन्ही साध्या सोप्या रेसिपीज जर तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या नवीन रेसिपी सोबत आणि एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।